गडचिरोलीतील दुर्दैवी घटनेनंतर शासकीय इमारतीच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। नाशिकच्या सुरगाणा नगरपंचायतीच्या इमारतीची धक्कादायक अवस्था समोर आली आहे। सुरगाणा परिसरात यापूर्वी भूकंपाचे धक्के जाणवले होते, त्यामुळे आधीच तडे गेलेल्या या इमारतीच्या सुरक्षिततेबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होते। पासून सुरगाणा तालुक्यात तसेच सुरगाणा शहरामध्ये भूकंपाचे खूप धक्के बसू लागलेले आहेत। आता परवाच्या दिवशी तालुक्यामध्ये 4.3चा खूप मोठा भूकंपाचा धक्का बसला आणि त्या धक्क्यामध्ये आमची सुरगाणा नगरपंचायतची बिल्डिंग तिना अनेक तडे पडले। मिळालेल्या माहितीनुसार या इमारतीचे स्ट्रक्चर ऑडिट करण्यात आले असून इमारत धोकादायक असल्याचे निदर्शनास आल्याची माहिती आहे। मात्र इमारत धोकादायक असल्याचे सांगितले जात असतानाही अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांचा वावर इथे सुरू असल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होतोय। भूकंपाचा संभाव्य धोका लक्षात घेता भविष्यात कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी संबंधित विभागाने तातडीने निर्णय घेण्याची गरज आहे। अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी नगरपंचायतीचे कार्यालय सुरक्षित जागेत स्थलांतरित करावे अशी मागणी होते। न्यूज डेस्क, आपलं नाशिक।